नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक भागवत तुमचं सर्वांचं स्वागत करतो. हार्दिक भागवत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी आज तुम्हाला सिस्टेमा बायोगॅस या कंपनीचा एक बायोगॅस प्लांट आहे त्याच्याबद्दलची बेसिक माहिती देणार आहे, जी आपण गाईगोठा, आता मी गाईगोठ्यामध्येच उभा आहे. याच्यात आपण गायांचं जे शेण असतं त्याचा वापर करून आपण गॅस तयार करतो आणि तो स्वयंपाकघरात आपण भाजी शिजवण्यासाठी, म्हणजे स्वयंपाकघरात आपण त्याचा यूज करतो. आपल्याला LPG गॅसचा पूर्णपणे खर्च वाचतो मित्रांनो. तर याच्यामध्ये कसं गायांचं शेणापासून कसं त्याच्या बकेटमध्ये आपण कसं बास्केटमध्ये जो शेण टाकून त्याचा शेणगारा करतो, त्याच्यातून कसा त्याचा गॅस तयार होतो आणि त्याचं गॅस कोणत्या पाईपद्वारे कुठं जातं, त्याच्यानंतर त्याचं कसं जाळामध्ये रूपांतर होतं, कसं अग्नीमध्ये रूपांतर होतं आणि जे वेस्टेज मटेरियल आहे, जे शेण आहे, ते कसं पुन्हा उकुड्यावरती जातं, हे सगळं मी तुम्हाला याची बेसिक माहिती सांगणार आहे मित्रांनो. तर जर आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि इथून पुढच्या नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. मित्रांनो, हे बघा, हा गाई गोठा आणि यालाच खेटून याच्या शेजारी हे बघा या कंपाऊंडच्या बाहेर बायोगॅसची टाकी. तर ही जी टाकी आहे, हे जे बास्केट आहे, याच्यामध्ये आपण गायांचं शेण घेतो. म्हणजे रोज सकाळी 2 टोकर जे शेण असतं ते याच्यात टाकायचं, थोडं पाणी मिक्स करायचं आणि ते फुल भरवायचं. त्याच्यानंतर याच्या सहाय्याने हे आपण असं मिक्स करायचं. ते पूर्ण मिक्स केल्यानंतर ज्यावेळेस हे वरती करतो आपण, याचं पूर्ण वरती करतो, त्यावेळेस हा याच्यातलं सगळं साचलेलं जे आपण तयार केलेलं मटेरियल आहे ते या पाईपद्वारे इथं या टाकीत जातं. आता या टाकीमध्ये गेल्यानंतर या टाकीमध्ये आतमध्ये वेगवेगळे जीवजंतू असतात मित्रांनो. त्याच्यामधून जे शेणगारा केलेलं आहे आपण, जे मटेरियल त्याच्यामध्ये आलेलं आहे, त्याच्यामधून त्याचा गॅस तयार होतो आणि तो गॅस तयार झाल्यानंतर याच्यातच साचून राहतो मित्रांनो, स्टोअर होतो. आता हे फुल फुगतं. आता सध्या याच्यात कमी गॅस आहे. त्याच्यानंतर आणि त्याच दुसऱ्याच तोंडाला याच्या हा दुसरा पाईप आहे, एक्स्ट्रॅक्शन पाईप आहे, याला एक्स्ट्रॅक्ट पाईप म्हणतात मित्रांनो. तर याच्यातून जे उरलेलं शेण आहे, ज्याचा काही वापर होत नाही, ते बाहेर येतं आणि इथं उकुड्यावरती जातं. याचा उपयोग शेतीसाठी केला जातो मित्रांनो. हे बघू शकता, इथं शेती आहे, या शेतीसाठी उपयोग केला जातो. त्याच्यानंतर या टाकीमध्ये जे काही गॅस असलेला आहे तो गॅस सगळा या पाईपामधून बाहेर येतो. ज्यावेळेस आपण गॅस चालू करतो त्यावेळेस या पाईपामधून गॅस बाहेर येतो. त्याच्यानंतर इथं एक फिल्टर बसवलेलं आहे, हे बघा, हा वाल आहे. याच्यामधून आपण गॅस बंद करू शकतो किंवा चालू पण करू शकतो. हा फिल्टर आहे. कंपनीचं असं म्हणणं आहे की या फिल्टरचा वापर केल्यामुळं जो शेणाचा जो वास आहे, जी दुर्गंधी आहे, ती गॅसमध्ये येत नाही मित्रांनो, अजिबात नाही येत. आणि तो पाईप तसाच इथं येऊन या शेगडीला, गॅसला, बर्नरला जॉईन केलेला आहे. तर या ज्यावेळेस आपण हा बटन चालू करतो आणि इथं जाळ लावतो त्यावेळेस तो चालू होतो. अशा प्रकारे या गॅसचा वापर करून आपण स्वयंपाकघरामध्ये त्याचा उत्कृष्टरित्या वापर करू शकतो. याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा खर्च नाही आहे. जे आपल्याला गायांपासून जे शेण मिळते, जे आपण उघड्यावर घालतोय, तेच शेण आपल्याला त्याचाच वापर करायचा आहे. त्याच्यापासून गॅस पण मिळणार आहे आणि तेच शेण नंतरून ते शेतीसाठी पण उपयोगी येणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.